माझी इच्छा नव्हे तर साम्राट माझी गिरजा हिची इच्छा आहे. म्हणजे या आईची सुद्धा इच्छा आहे. भक्तांच्या इच्छा पूर्ण करणं देवाचं कर्तव्य आहे. पण आज प्रत्यक्ष आमची इच्छा करून आम्ही तुमच्यापर्यंत आलो. याला कारण आहे. ही तुझी इच्छा तुझा इच्छित पूर्ण करेल. हो मग आमची इच्छा आहे. भोले दादांच्या माझी इच्छा निर्माण झाली की सारेपाट खेळायचं. आणि या सारेपाटीच्या खेळासाठी निर्णायक म्हणून आम्हाला तुझी गरज आहे. कोण देवा आज तुम्हा लोकांना सारीपाटाचा खेळ खेळायचा आहे आणि निर्णय मग माझ्याकडे पाहता. पण देवा अरे तू तर सर्व काही जाणतो. ब्रह्मदेवांच्या भक्तीसाठी माझी पावलं होतात आणि त्या भक्तीसाठी मला विलंब होता का म्हणे. पण देवा आता या पुढे मी आपल्याला नक्कीच सहकार्य करेन. हे शुद्ध बोलला मला माहित आहे तुला ब्रह्मदेवाची भक्ती करण्यासाठी जायचे तरी सुद्धा अगं काहीचा क्षण नव्हे तर आमचे फक्त पूर्णच तुला निर्णय म्हणून फक्त आमच्या मनात खरोखर माझ्या सुखात मनाला कुठेतरी तुटतो लागला. माझ्या भक्तीसाठी चाल असताना आपली इच्छा मी पूर्ण करू शकणार नाही. कारण मला भक्ती करण्यासाठी जायचंय. त्या तपोस्थानातून मला माझं मनोइच्छित साध्य करायचे. म्हणून देवा आपण माझा मार्ग अडवला. या विश्वाच्या ठाई अनेक निर्णय आपल्याला भेटले. म्हणून आपण माझा तू प्रत्यक्ष ब्रह्मदेवाची तपश्चर्या करण्यासाठी जातोय. पण एक गोष्ट लक्षात ठेव. एखाद्या शुभ कार्यासाठी जात असताना मार्गात जर एखादा याचक मिळाला असेल, मार्गात जर एखादा इच्छित मिळाला असेल तर त्या इच्छिताची इच्छा पूर्ण करणं हा आपला धर्म आहे. आणि तो जर तू तुझा धर्म साकारला नाही आमची काही हरकत नाही. पण लक्षात ठेव इच्छा भंगाचा महादोष तुझ्या मागे. या महादोषानं तुझी तपश्चर्या जर असफल झाली तर एवढे परिश्रम घेऊन जायचं. आई तुझ्या जर तू आमची इच्छा पूर्ण केलीस तर आम्ही तुला बरोबर आशीर्वाद देऊ. जेणेकरून तुझ्या मनातली इच्छा लवकर पूर्ण होईल आणि तू तुझी तपश्चर्या पूर्ण करशील. आणि आईचं हे तर का तुझे तुम्हा दोघांचे शब्द असतील. आपले शब्द तेच आहे. कारण विश्वाचा आदिपुरुष आदिदेव मी आहे. अर्थात आमची इच्छा जर अमान्य तू केली तर आमची इच्छा पुढे गेल्याचं पाप तुला लागणार आहे. पण देवा भक्तीचे नियम सुद्धा तुम्ही देवानेच ठेवला. आणि त्याच्यासाठी तरी सुद्धा आज प्रत्यक्ष देव जरी का मला सांगत असेल देवा जास्त वेळ मी थांबणार नाही. काहीच अवधी आपले डाव निर्णायक म्हणून मी पाहणार. तीनच डाव. फक्त 3च डाव खेळायचे आहेत आणि या 3 डावांचा निर्णय म्हणून काम तुम्हाला करायचंय. ठरलं. देवा विलंब करू नका. लवकरात लवकर डाव सुरू करा. कारण माझ्यापाशी वेळ नको. त्यांना जरा घाई आहे. माझे काही डाव काही गती नाही. ते आपलं ठरलेलं आहे. ठरल्याप्रमाणे जसं ठरवलंय तसंच करायचं ना. आवाज भांडण नाही. कोणाचे डाव नाही. नाही हे शुद्ध बुद्धी ब्राह्मण तू अजिबात विचार करू नकोस. फक्त निर्णय म्हणून तुला पाहायचं. मी पहिला तुझा जो सत्याचा धर्म आहे तो सत्याचा धर्म आम्ही ओळखून तुझ्यापर्यंत इथे आलो. निर्णायक म्हणून कर्तव्य बजावत असताना तू तुझ्या कर्तव्यात कुठे चुकामोड होणार नाही हा विश्वास आमचा आहे. बरोबर ना. बरोबर आहे. देवा दोघांचा विश्वास कधी मी तोडणार नाही. पण देवा विलंब करू नका. आता जर का पहिला डाव मीच घेतोय. सोपा डाव. 6 आणि 6 बारा. 6 आणि 6 बारा. घेतले बारा टाकले बारा. 6 आणि 6 शिवशक्तीचा भाव भक्तीचा खेळ चालला भुवनपती. शिवशक्तीचा भाव भक्तीचा खेळ चालला भुवनपती. विश्वाची जणू जमाती चला चला. विश्वाची जणू जमाती चला चला. बनता का 6 आणि 6 बारा. घेतले बारा आणि हे घेतले बारा. या तुमच्या पहिल्या डावाच्या विचारानं
जिंकल? मी डाव घेणार आहे. हा, तू- मी डाव घेतल्यानंतर कळणार आहे की पहिल्या डावात कोण जिंकणार. आई तुला म्हणे तू डाव घेणार आहे. मी सुद्धा आता डाव घेते. सदैव आई जास्त विलंब करू नको, मला गाडी आहे. तेव्हा 7 आणि 5 12. बरोबर ना? हो. मी काही चुकीचं बोलत नाही नाही का? नाही सारं काही बरोबर आहे तुझं. 7 आणि 5 12. होय. बोला ना. होय. 7 आणि 5 7 आणि 12. 5 12. घेतले 12. टाकले 12. आणि हे बघ पडले 12. चंद्र चंद्रिका भिन्न सुंदर येथे निरंतर गौरी शंकर चंद्र चंद्रिका भिन्न सुंदर येथे निरंतर गौरी शंकर येथे गौरी येथे शंकर रूप तेरा जगती येथे गौरी येथे शंकर रूप तेरा जगती येथे गौरी येथे शंकर रूप तेरा जगती. आणि या पहिल्या डावात तुम्ही जिंकला. जिंकलं म्हणजे काय जिंकणारच. आज कदाचित दिवस माझ्यासारखा नसेल हो. हा. पण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. दिवस फार बदलले. हो ना? हा. आता पहा मी डाव येतोय 9 आणि 3 12. कधीतरी जिंकला म्हणून एवढे ओरडून जाऊ नका. बरोबर. 9 आणि 3 12. हा? घेतले 12 टाकले 12. घेतले 12 आणि टाकले 12. 9 आणि 3 स्वयंभूत शिवशंभूच्या वंदुर्या पाया स्वयंभूत शिवशंभूच्या वंदुर्या पाया शिवनामाचा गजर करुणा हरिभजना करा शिवनामाचा गजर करुणा हरिभजना करा गजर करूया शिवशंभूचा गजर करूया हरिभजना करा जो तुम्ही डाव घेतला तो डाव तुमच्या बाजूला पडला. आता मी डाव घेणार आई आहे. हे डाव रे. हा आपला दुसरा डाव आहे. आई, पहिल्या डावात तुम्ही हे जिंकला. पण आता मीच जिंकणार आहे. आई विलंब नको. अगं हे संपादन मीच करणार आहे. हो? होय तर. असू दे. मी सुद्धा तेच करणार आहे. 8 आणि 4 12. हा.